Welcome students. Now we are studying methods of preparation of alkanes. Okay. In last lecture we studied about how prepare alkane from unsaturated hydrocarbons. Okay. You know that very well. When unsaturated hydrocarbons react with dihydrogen in presence of platinum, palladium or nickel, it gives corresponding alkanes. ओके. अल्किन पासून देखील आपण अल्केन तयार करतो आणि अल्काइन पासून देखील आपण अल्केन तयार करतो. नाउ सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्केन इज दॅट फ्रॉम अल्किलाइड्स. कशापासून? स्टार्टिंग मटेरियल कोणते आहे तर अल्किलाइड. मागच्या लेक्चर मध्ये आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हे स्टार्टिंग मटेरियल होते. ते अल्किन असू शकतात किंवा ते अल्काइन असू शकतात. पण आज आपल्याला पाहिजे कशापासून? अल्किलाइड पासून कशा पद्धतीने अल्केन्स तयार केले जातात. तर तुम्हाला माहिती आहे अल्किलाइडचं रिप्रेझेंटेशन काय असतं? व्हॉट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अल्किलाइड? सो दॅट इज Rx. आपण पाहिलं फंक्शनल ग्रुप मध्ये Rx हा काय असतो तर अल्किल हॅलाइड असतो. काय असतो तर Rx हा अल्किल हॅलाइड. आणि त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचंय? RH तयार करायचं आहे. काय करायचंय? RH. Rx म्हणजे अल्किल हॅलाइड आणि RH म्हणजे अल्केन. ओके. चला तुम्ही असं म्हणतो फ्रॉम अल्किलाइड्स there are also two sub methods for the preparation of alkane. Okay. त्यातलं A टाकतोय पहा. त्यातलं A टाकतोय by reduction. A टाकतोय by reduction of alkyl halides. by reduction of alkyl halides. alkyl halideचं रिडक्शन करून आपण अल्केन तयार करतो. म्हणून हे टाकतो बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. काय टाकतो पहा? बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. मी तुम्हाला एकदा अगोदर सांगितलं फ्रॉम अल्किल हॅलाइड्स पासून आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने अल्केन्स तयार करू शकतो. त्यातले हे पाहतोय आपण बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. रिडक्शनचा अर्थ काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके. तर इथं सांगतोय पहा बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स मध्ये जनरल रिएक्शन देणार आहे. इथं सांगतोय पहा हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क? हा कोनिकल फ्लास्क आहे. हा घ्या कोनिकल फ्लास्क. ओके. हा काय घेतला आपण? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आहे? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला Rx घ्यायचा आहे. काय घ्यायचं आपल्याला? Rx. दिसतंय का? थोडंसं मोठं काढतो चला. काय घ्यायचं आपल्याला? तर यात घ्यायचं Rx. काय घ्यायचं? Rx घ्यायचं आहे. Rx घ्यायचं आहे. ओके. नंतर यात काय टाकायचं? एक दुसरी टेस्ट ट्यूब घेतोय आणि या टेस्ट ट्यूब मध्ये काय घ्यायचं? तर या टेस्ट ट्यूब मध्ये मी सांगतोय पहा या टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट HCl घ्यायचं. काय घ्यायचं? यात आपल्याला घ्यायचं डायल्यूट HCl आणि त्याच्यातच आपल्याला टाकायची झिंकची पावडर. काय टाकायची आपल्याला? झिंकची पावडर. म्हणजे ही या टेस्ट ट्यूब मध्ये काय असेल तर या टेस्ट ट्यूब मध्ये झिंक मेटल आणि डायल्यूट HCl असेल. झिंक मेटल आणि डायल्यूट HCl ते काय करायचं? ते ओतायचं अल्किल हॅलाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये. कशात? अल्किल हॅलाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि त्याला नॉर्मल हीट करायचं. त्याला काय करायचं? नॉर्मल हीट करायचं. पहा इथं सांगतो की आता तर तुमच्या माहितीसाठी अगोदर झिंक आणि HCl यांचे रिएक्शन होते. झिंक आणि HCl चे मिक्सचर आपल्याला अल्किल हॅलाइड असलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचं आहे. तर सुरुवातीला सांगतो Zn प्लस HCl यांची रिएक्शन होते. इथं तयार होतं ZnCl2 आणि नेसंट हायड्रोजन ऍटम. हा कोणता लिहितो याला मी? हा आहे नेसंट हायड्रोजन ऍटम. कोणता आहे हा? तर हा आहे नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके. झिंकची दोन HCl च्या मॉलिक्यूल सोबत रिएक्शन होते. झिंक ह्या मेटलची दोन HCl च्या मॉलिक्यूल सोबत रिएक्शन होते. झिंक क्लोराइड आणि नेसंट हायड्रोजन ऍटम तयार होतात. किती? तर दोन नेसंट हायड्रोजन ऍटम तयार होतात. ओके. आता जनरल रिएक्शन येतो. मला सांगा Rx म्हणजे काय? अल्किल हॅलाइड. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? अल्किल हॅलाइड. चला इथे लिहितो ते मी Rx. ओके. त्यानंतर हा जो एरो आहे अल्किल हॅलाइड मध्ये काय टाकायचंय? झिंक आणि डायल्यूट HCl. काय टाकायचंय? झिंक आणि डायल्यूट HCl. तर पहा इथे लिहितो मी Zn प्लस HCl. HCl कसं आहे? डायल्यूट, पाणी जास्त ऍसिड कमी. ओके. हे झिंकचं सिम्बॉल व्यवस्थित दिसण्यासाठी काढतोय. झिंक आणि डायल्यूट HCl यांच्यापासून महत्वाचा नेसंट हायड्रोजन ऍटम मिळतो. तो इथं लिहायचा असतो. पहा इथे लिहिले मी. हे काय आहेत तर हे नेसंट हायड्रोजन ऍटम येतं. काय तर नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके.
अल्किल हॅलाइडची रिएक्शन झिंक आणि डायल्यूट HCl सोबत केली तर झिंक आणि डायल्यूट HCl पासून नेसंट हायड्रोजन ऍटम मिळतात. यातला नेसंट हायड्रोजन ऍटम या X ला रिप्लेस करतो, इथं तयार होतं RH आणि बाय प्रोडक्ट इथला X आणि यातला आणखीन एक H तयार होतं HX. काय तयार होतं तर HX. RX म्हणजे काय तर RX म्हणजे अल्किल हॅलाइड. लक्षात ठेवा RX म्हणजे काय अल्किल हॅलाइड. हा ब्रॅकेट मधला H म्हणजे काय असतो तर ब्रॅकेट मधला H म्हणजे नवजात हायड्रोजन, त्याला इंग्रजीत नेसंट हायड्रोजन ऍटम म्हटलेलं असतं. आणि हा जो नेसंट हायड्रोजन ऍटम दोन आहेत त्यातला एक हा X ला रिप्लेस करतो, तयार होतं RH. RH हे कोणाचं रिप्रेझेंटेशन आहे तर RH हे रिप्रेझेंटेशन आहे अल्केनचं. ओके. आणि रिप्लेस झालेला X आणि यातला एक शिल्लक X म्हणून तयार होतं HX. HX म्हणजे काय तर हायड्रोजन हॅलाइड. HX म्हणजे काय तर हायड्रोजन हॅलाइड. ओके. अल्किल हॅलाइडचं रिडक्शन होऊन काय तर झालं अल्केन. मग रिडक्शन म्हणजे काय तर ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतो किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं त्या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन म्हणायचं असतं. तुम्ही इथं पाहता आपण काय घेतलं अल्किल हॅलाइड. काय घेतलं आपण अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडची रिएक्शन आपण झिंक आणि डायल्यूट HCl सोबत जर केली तर अल्किल हॅलाइड मध्ये एका हायड्रोजनचं ऍडिशन झालं, इथं अल्केन तयार झालं, बाय प्रोडक्ट HX तयार झालं. तर इथं ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके. म्हणून या रिएक्शनला काय म्हणतो आपण रिडक्शन रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण रिडक्शन रिएक्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो झिंक आणि डायल्यूट HCl हे रिड्युसिंग रिएजंट आहे. रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणारा सबस्टन्स त्याला रिड्युसिंग रिएजंट असं म्हटलं जातं. ओके. म्हणून मी असं म्हणतो स्टेटमेंट सांगतो. हे पहा स्टेटमेंट अशी तुम्ही तर वेन अल्किल हॅलाइड is treated with zinc and dilute HCl, it gives corresponding alkane. When alkyl halide is treated with zinc and dilute HCl, it undergo reduction to give corresponding alkane and byproduct HX. And this reduction, पुन्हा यातला पॉइंट पहा. The reduction is due to reduction कशामुळे झालं तर झिंक आणि डायल्यूट HCl मुळे. The reduction of alkyl halide is due to nascent hydrogen atom obtained from कशापासून obtained from zinc and dilute HCl. हे H कुठून आले हे H झिंक आणि डायल्यूट HCl पासून आले. म्हणून तुम्हाला मी अगोदर रिएक्शन लिहिली. हे पहा ही रिएक्शन दिसते तुम्हाला. When zinc metal is react with 2 molecule of HCl, it gives zinc chloride and most important nascent hydrogen atom. कोणते nascent hydrogen atom. म्हणून अल्किल हॅलाइडला जर आपण झिंक आणि डायल्यूट HCl सोबत ट्रीट केलं तर अल्केन आणि बाय प्रोडक्ट HX मिळतात. एक्झाम्पल नंबर 1 घेतो. ओके. मिथिल आयोडाइड पहा इथं मिथिल आयोडाइड ऑन रिडक्शन with Zn and dilute HCl gives काय पहा बरं तुम्ही आता मी असं म्हणतोय या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं आपल्याला तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचंय मिथिल आयोडाइड. काय फॉर्म्युला असतो मिथिल आयोडाइडचा तर मिथिल आयोडाइडचा फॉर्म्युला असतो CH3I मिथिल आयोडाइड ऑन रिडक्शन विथ कोणासोबत झिंक आणि डायल्यूट HCl. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतला मिथिल आयोडाइड, नंतर त्यात काय टाकायचे झिंक आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर टाकायचे. ओके. म्हणून झिंक आणि HCl इथं एरोवरती लिहितो Zn प्लस HCl कसं डायल्यूट. झिंक आणि HCl यांची रिएक्शन होऊन काय तर होतं ZnCl2 आणि मोस्ट इम्पॉर्टंट नेसंट हायड्रोजन ऍटम. ते नेसंट हायड्रोजन ऍटम मी इथं लिहितोय. ओके. किती असतात ते 2 असतात. ओके. यांना NH नेसंट हायड्रोजन ऍटम शॉर्टकट लिहितो हे नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके. किती तर 2. यातला एक नेसंट हायड्रोजन ऍटम या I ला रिप्लेस करतो काय करेल बरं CH3I मधला एक I रिप्लेस झाला H न तर आपल्याला तयार होतं ते असं CH3H. म्हणजेच काय बरं
त्यालाच आपण लिहू शकतो डायरेक्ट CH4, त्यालाच काय लिहू शकतो आपण डायरेक्ट CH4 असं देखील लिहू शकता. आणि यातला एक I, यातला हा रिप्लेस झालेला I आणि एक EH मिळून काय तयार होतं, तयार होतं EHI. काय तयार होतं, EHI तयार होतं. हा मिथिल आयोडाईड आहे. हा कोणता आहे, हा आहे मिथिल आयोडाईड. हा नेसंट हायड्रोजन, याचं नाव मिथेन, याचं नाव काय तर मिथेन आहे. म्हणून मी स्टेटमेंट काय म्हणतो, मिथिल आयोडाईड, काय मिथिल आयोडाईड ऑन रिडक्शन विथ झिंक अँड डायल्यूट HCl गिव्स मिथेन. काय देते ते, गिव्स मिथेन. झालं. तुम्हाला प्रश्न असतो, हाऊ मिथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम मिथिल आयोडाईड. मग ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे, तर ही रिडक्शन प्रकारची रिएक्शन आहे. कोणत्या प्रकारची, रिडक्शन प्रकारची रिएक्शन तुम्हाला दाखवलं झालेलं आहे. ज्या ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं त्या रिएक्शनला रिडक्शन रिएक्शन म्हणायचं असतं, किंवा ज्या रिएक्शन मध्ये रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं त्या रिएक्शनला देखील रिडक्शन रिएक्शनच म्हटलं जातं. रिमूव्हल म्हणजे निघून जाणे, ऍडिशन म्हणजे ऍड होणे. ओके, तर मिथिल आयोडाईड ऑन रिडक्शन विथ झिंक अँड डायल्यूट HCl इट गिव्स मिथेन अँड बाय प्रोडक्ट हायड्रोजन आयोडाईड. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे हायड्रोजन आयोडाईड. किती सोपं आहे पहा. ओके, हायड्रोजन आयोडाईड. एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल घेतो पहा. तुम्हाला सांगायचंय, मी जर म्हटलं हा जो कोनिकल फ्लास्क आहे, हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं CH3 CH2Br. पहा, कोनिकल फ्लास्क मध्ये CH3 CH2Br म्हणजे काय बरं, तर म्हणजे घेतलं आपण इथिल ब्रोमाइड. काय घेतलं आपण, इथिल ब्रोमाइड. आणि त्यात टाकलं आपण काय टाकायचं, झिंक आणि डायल्यूट HCl हे रिड्युसिंग रिएजंट टाकायचं आहे. एरो दिले तुम्ही, Zn प्लस डायल्यूट HCl. झिंक आणि डायल्यूट HCl चं मिक्सचर टाकलं आपण. ओके, काय होईल, झिंक आणि डायल्यूट HCl पासून काय मिळतील आपल्याला, नेसंट हायड्रोजन ॲटम मिळतील. किती मिळतील, 2 मिळतील. ओके, चला, 2 नेसंट हायड्रोजन ॲटम, त्यातला एक नेसंट हायड्रोजन ॲटम ह्या Br ला रिप्लेस करेल. ओके, काय करेल पहा, CH3 CH2Br. हा Br रिप्लेस होतो हायड्रोजन. CH2H म्हणजेच काय, CH2 CH3. तसं हा CH3 आहे, हा CH2, ह्या Br च्या ऐवजी इथे एक H येतो म्हणजे CH2 चं कन्वर्जन CH3 मध्ये. ओके, आणि इथला निघालेला Br आणि एक शिल्लक H मिळून तयार होतं HBr. काय शिल्लक होतं, तर तयार होतं HBr. हा इथिल ब्रोमाइड आहे, याला आयुर्पिश नेम ब्रोमो इथेन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, याला ब्रोमो इथेन म्हटलं जातं. आणि हा आहे आपला इथेन. काय आहे, हा इथेन आहे. मला सांगा, ह्याला आयोडोमिथेन, मिथिल आयोडाईडला काय म्हणतो आपण, याला आयोडोमिथेन. यामध्ये किती कार्बन ॲटम येतं, मिथिल आयोडाईड मध्ये एक कार्बन ॲटम आहे. तयार होणारा मिथेन जो आहे त्यातही एकच कार्बन ॲटम आहे. इथिल ब्रोमाइड मध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 2 कार्बन ॲटम आहेत. आणि इथेन मध्ये किती आहेत, तर 2 कार्बन ॲटम आहेत. ओके, झिंक आणि डायल्यूट HCl हे काय आहे, तर झिंक आणि डायल्यूट HCl हे रिड्युसिंग एजंट आहे. काय आहे, तर रिड्युसिंग एजंट आहे. आणि तिसरं एक्झाम्पल देतो, मला माहिती आहे शुअर की तुम्ही ते सहज लिहू शकता. ओके, पहा इथं असं आपण म्हणूया, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेऊया प्रोपिल आयोडाईड. काय घेऊ आपण, किंवा प्रोपिल क्लोराईड घेऊ. एक आयोडाईडचं एक्झाम्पल घेतलं, एक ब्रोमाइडचं घेतलं, एक क्लोराईडचं घेतो. तिसरं पहा, CH3 CH2 CH2Cl. ओके, आणि ह्या एरोवरती घेतोय मी कोणतं, झिंक आणि डायल्यूट HCl. झिंक आणि डायल्यूट HCl पासून काय तयार होतं, नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, हा क्लोरीन काय होतो, एक क्लोरीन रिप्लेस होतो. आणि CH3 CH2 CH2 या Cl च्या ऐवजी H येतो, म्हणजे इथे लिहू शकतो आपण CH3 CH2 CH3 प्लस काय, इथला Cl आणि एक राहिलेला H मिळून तयार काय होतं, HCl. याचं नाव काय आहे बरं, तर याचं नाव आहे प्रोपिल क्लोराईड. याचं नाव काय, प्रोपिल क्लोराईड. N प्रोपिल क्लोराईड हे त्याचं कॉमन नेम आहे. CH3 CH2 CH2Cl हा N प्रोपिल क्लोराईड आहे. यालाच क्लोरोप्रोपेन देखील म्हटलं जातं. याचा आयुर्पिश नेम काय, 1 क्लोरोप्रोपेन. माहिती तुम्हाला 1 क्लोरोप्रोपेन. 1 क्लोरोप्रोपेन ऑन रिडक्शन विथ झिंक अँड डायल्यूट HCl गिव्स प्रोपेन. ते काय देतं, तर ते देतं प्रोपेन. प्रोपिल क्लोराईड मध्ये किती कार्बन येतं, 3 कार्बन ॲटम आहेत. आणि प्रोपेन मध्ये देखील किती कार्बन ॲटम आहेत, तर 3च कार्बन ॲटम आहेत. हे झालं रिडक्शन. हे काय झालं, तर रिडक्शन झालं. ओके, आपण अल्किल पासून अल्केन तयार करत असतो.
अल्किल हॅलाइड पासून अल्केल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यातली आपण ए पाहिली, बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालेलं आहे का? तर तुम्ही पाहू शकता काय झालं त्या सर्व रिएक्शन मध्ये देयर इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालेलं आहे. द रिएक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज अ रिडक्शन रिएक्शन. आणि इथं रिडक्शन होण्यासाठी नेसंट हायड्रोजन ॲटम खूप महत्त्वाचे आहे. म्हणून मी असं म्हणतो झिंक आणि HCl इथं हे रिड्युसिंग एजंट आहेत. काय सांगते पाहिजे इन दिस रिएक्शन ZnHCl हे जे आहे ZnHCl इज अ रिड्युसिंग एजंट. काय आहे ते तर रिड्युसिंग एजंट. रिडक्शन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रिएजंटला रिड्युसिंग एजंट किंवा रिएजंट असं म्हटलं जातं. Zn+HCl. ओके. Zn+HCl it gives ZnCl2 plus nascent hydrogen atom. When alkyl halides are treated with zinc and dilute HCl, it gives corresponding alkane and byproduct of hydrogen halide. Okay. इथं आपण स्टेटमेंट लिहिले द रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. याचं रिडक्शन कशामुळे झालं? नुसतं हिट केल्यामुळे झालं का? नाही. द रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड हे खूप महत्त्वाचे आहे. द रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड इज ड्यू टू नेसंट हायड्रोजन ॲटम. which is obtained from zinc and dilute HCl. And hence zinc and dilute HCl is called as a reducing agent. त्यानंतर आपण एक्झाम्पल पाहिले. काय पाहिले आपण? एक्झाम्पल पाहिले. ओके. एक्झाम्पल नंबर 1 कोणतं? मिथिल आयोडाइड ऑन रिएक्शन विथ झिंक अँड डायल्यूट HCl इट गिव्स मिथेन अँड बाय प्रोडक्ट हायड्रोजन आयोडाइड. When ethyl bromide is treated with zinc and dilute HCl, it gives ethane and byproduct HBr. तीसरा example, when N-propyl chloride is treated with zinc and dilute HCl, it gives propane. Okay, तर या रिएक्शन मध्ये मला एवढं सांगायचंय, अल्किल हॅलाइड मध्ये जेवढे कार्बन ॲटम असतात, n नंबर ऑफ कार्बन ॲटम जर अल्किल हॅलाइड मध्ये असतील तर तेवढेच नंबर कार्बन असलेला अल्केन तयार होईल. या रिएक्शन मध्ये रिडक्शन झाल्यानंतर अल्किल हॅलाइडचं रिडक्शन झाल्यानंतर जेवढे कार्बन ॲटम अल्किल हॅलाइड मध्ये असतात तेवढेच कार्बन ॲटम करस्पॉन्डिंग अल्केन मध्ये तयार होतात. एवढं लक्षात ठेवा. मिथिल आयोडाइड मध्ये एक कार्बन त्याच्यापासून मिथेन तयार झाला, एकच कार्बन. इथिल ब्रोमाइड मध्ये 2 कार्बन त्याच्यापासून तयार झालेला इथेन 2च कार्बन. प्रोपिल क्लोराइड मध्ये 3 कार्बन त्याच्यापासून तयार झालेला प्रोपेन, यामध्ये पण किती? 3च कार्बन ॲटम आहेत. ओके, हे पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला दुसरी मेथड पाहायची. ओके, या रिएक्शन्स लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला दुसरी मेथड पाहायची. आता आपण तीच अल्किल हॅलाइड पासूनच पाहणार आहोत. आता आपण प्रिपरेशन अल्किल हॅलाइड पासूनच पाहणार, पण बाकीचं थोडंसं टायटल चेंज करतोय. फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बी. ओके, बाय युजिंग रिएक्टिव्ह मेटल. काय वापरून? रिएक्टिव्ह मेटल. कोणते रिएक्टिव्ह मेटल्स असतात विद्यार्थी मित्रांनो? तर तुम्हाला सांगतो. सोडियम, मॅग्नेशियम, लिथियम आणि झिंक हे रिएक्टिव्ह मेटल वापरून देखील अल्केन्स तयार केले जातात. बाय युजिंग रिएक्टिव्ह मेटल्स. कोणते रिएक्टिव्ह मेटल्स? तर तुमच्या माहितीसाठी रिएक्टिव्ह मेटल्स कोणते? तर रिएक्टिव्ह मेटल्स, ठीक आहे, कोणते? तर मी देतो इथं सोडियम, मॅग्नेशियम किंवा लिथियम किंवा झिंक. तर आपल्याला 2च पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? तर 2च मेटलचं प्रिपरेशन पाहिजे, 2 मेटल पासून. बाय युजिंग रिएक्टिव्ह मेटल. आता मी सांगतो तुम्हाला त्यानुसार पहा. आपण इथे घेतो कोनिकल फ्लास्क. काय घेतो आपण इथं? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं आहे अल्किल हॅलाइड. काय घ्यायचं आहे? अल्किल हॅलाइड घ्यायचं RX. ओके, नंतर मी असं म्हणतो की अल्किल हॅलाइड घेतल्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचे सोडियम मेटलचे तुकडे. कोणते मेटल? सोडियम मेटलचे तुकडे. सोडियम मेटल असतो जो हायली रिएक्टिव्ह असतो, माहिती तुम्हाला. RX म्हणजे अल्किल हॅलाइड घ्यायचं, त्याच्यात सोडियम मेटलचे तुकडे टाकायचे आहेत. काय टाकायचे? तर सोडियम मेटलचे तुकडे टाकायचे. आणि ही रिएक्शन होण्यासाठी म्हणून सॉल्व्हंट लागतं आपल्याला डायइथर. सॉल्व्हंट कोणतं लागतं? तर सॉल्व्हंट लागतं ड्रायइथर. कोणतं लागतं? ड्रायइथर हे सॉल्व्हंट लागतं. मी रिएक्शन येतो, तर रिएक्शन नीट काळजीपूर्वक पहा. इथं पहा, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? RX अल्किल हॅलाइड. नंतर काय टाकायचं? सोडियम मेटल. आणि ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी सॉल्व्हंट म्हणून
आपल्याला टाकायचं आहे ड्राय इथर. तर रिएक्शन जनरल लिहितोय RX प्लस सोडियम प्लस RX. ओके, ड्राय इथर सॉल्व्हंट काय ड्राय इथर. जनरल रिएक्शन लक्षात ठेवा, जसं मागच्या लेक्चर मध्ये देखील तुम्हाला सांगितलं कोणते रिएक्शन्स जनरल रिएक्शन जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर सर्व एक्झाम्पल तुम्हाला लिहिता येतात. RX म्हणजे काय अल्किल हॅलाइड, Na म्हणजे काय सोडियम मेटल, RX म्हणजे काय अल्किल हॅलाइड. ओके, चला तुमच्या ओळखीसाठी लिहितो तुम्ही. हा आहे अल्किल हॅलाइड, हा काय आहे अल्किल हॅलाइड, हा पण काय आहे तर हा पण आहे अल्किल हॅलाइड. हा कोणता मेटल आहे तर हा सोडियम मेटल आहे. Na म्हणजे कोणता तर तो माहिती तुम्हाला सोडियम मेटल आहे. ओके, पहा कोनिकल फ्लास्क मध्ये आपण अल्किल हॅलाइडचे मॉलिक्युल्स घेतलेले आहेत, सोडियम मेटलचे तुकडे टाकले तर आणि रिएक्शन घडवून आणण्यासाठी ड्राय इथर हा सॉल्व्हंट टाकलेला आहे. मग काय होतं तर दोन अल्किल हॅलाइड हे दोन सोडियम ॲटम सोबत रिएक्ट होतात आणि हा अल्किल हॅलाइड आपल्याला माहिती आहे RX बॉन्ड कसा असतो, हा बॉन्ड पोलार असतो, हा बॉन्ड देखील कसा असतो पोलार असतो. सोडियम मेटल हा रिएक्टिव्ह मेटल हा हॅलोजन सोबत रिएक्शन देतो. एक सोडियम मेटल या हॅलोजन सोबत दुसरा सोडियम मेटल या हॅलोजन सोबत कंबाईन होतो. त्याचं कारण मेटल हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात आणि नॉन मेटल इलेक्ट्रो लेस इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे ते मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह असतात. जर आपण कोनिकल फ्लास्क मध्ये अल्किल हॅलाइडची रिएक्शन सोडियम मेटल सोबत जर केली तर सोडियम हा मेटल देखील रिएक्टिव्ह आहे आणि अल्किल हॅलाइड मधला हॅलोजन देखील रिएक्टिव्ह आहे. सोडियम आणि हॅलोजन यांच्यात रिएक्शन होऊन सोडियम हॅलाइड तयार होतं. काय तयार होतं सोडियम हॅलाइड किंवा सोडियम सॉल्ट तयार होतं. आणि इकडचा राहिलेला R आणि इकडचा राहिलेला R हे दोन्ही कपल होतात. हे काय होतं दोन्ही कपल होतात. मी म्हणेल की हा R या R सोबत कपल होतो आणि तयार होतं R बॉन्ड R. काय तयार होतं R बॉन्ड R आणि प्लस एक Na आणि हा X NaX, दुसरा Na आणि हा X NaX म्हणजेच काय तयार होतं तर 2 NaX तयार होतं. काय होतं 2 NaX. हा प्रयोग सगळ्यात अगोदर कोणी करून पाहिला तर सायंटिस्ट उर्ड हा होता. कोणता होता सायंटिस्ट उर्ड. म्हणून त्याच रिएक्शनला उर्ड्स रिएक्शन किंवा उर्ड्स सिंथेसिस देखील म्हटलं जातं. ओके, हे पहा आणि म्हणून असं म्हणतो मी हे पहा हे दोन सोडियम ॲटम आणि दोन हॅलोजन ॲटम मिळून तयार झाले दोन सोडियम हॅलाइड आणि इकडचा R आणि इकडचा R कपल होतात आणि तयार होतं R बॉन्ड R. तर लक्षात ठेवा अल्केन्स आर रिप्रेझेंटेड ॲज, अल्केन्सचं रिप्रेझेंटेशन कसं असतं आपण फंक्शनल ग्रुप मध्ये पाहिलं. अल्केन्स आर रिप्रेझेंटेड ॲज RH or R बॉन्ड R. ओके, तर R बॉन्ड R म्हणजे काय तर R बॉन्ड म्हणजेच अल्केन आहे. R बॉन्ड R म्हणजे काय अल्केन. हा अल्किल ग्रुप आणि हा देखील अल्किल ग्रुप. आता पहा अल्किल हॅलाइड मध्ये RX म्हटलं तर आपण म्हणूया n नंबर ऑफ कार्बन ॲटम. इथं किती n नंबर ऑफ कार्बन ॲटम, पण तो जो अल्केन तयार होतो त्यामध्ये मात्र 2n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात. 2n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात. डबल या अल्किल हॅलाइड पेक्षा दुप्पट कार्बन ॲटम असतात. किती असतात तर दुप्पट कार्बन ॲटम असतात. आता एक्झाम्पल देतो पहा, एक्झाम्पल देतो नंतर तुम्हाला डेफिनेशन सांगतो. तर स्टेटमेंट मी असे सांगतो when two alkyl halides किंवा when alkyl halides is react with sodium metal in presence of dry ether it gives corresponding higher alkane. It gives corresponding higher alkane. This reaction is called as Urd's reaction. This reaction is called as Urd's reaction. म्हणून या इथं R मध्ये काय करतील मी उड्स रिएक्शन असं म्हटलं जातं. उड्स रिएक्शन किंवा यालाच उड्स सिंथेसिस असं म्हटलं जातं किंवा यालाच काय म्हटलं जातं उड्स सिंथेसिस असं देखील म्हटलं जातं. When alkyl halide is react with sodium metal in presence of dry ether it gives corresponding higher alkane which contain double number of carbon atoms than corresponding alkyl halide. Okay, this reaction is known as Urd's reaction or Urd's synthesis. हा प्रयोग कोणी करून पाहिला मी नाही करून पाहिला. सगळ्यात अगोदर करून कोणी पाहिला हा प्रयोग तर हा प्रयोग करून पाहिला सायंटिस्ट उर्ड या सायंटिस्टनं. कोणत्या सायंटिस्ट उर्ड याने करून पाहिला. त्याने काय घेतलं कोनिकल फ्लास्क त्याच्यात अल्किल हॅलाइड्स घेतलं. तुम्ही म्हणता सर मग अल्किल हॅलाइड कोणतं घेतो. अल्किल हॅलाइड घेतलं त्याच्यात सोडियम मेटल टाकलं आणि ड्राय इथर टाकलं तर थोडंसं गरम केल्यानंतर त्याला नवीन प्रोडक्ट तयार झाला ज्याच्यात की कार्बनची संख्या ही जास्त होती. पहा इथं एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 म्हणतो मी
when methyl iodide is treated with sodium metal in presence of dry ether it gives काय दिलं बरं it gives पहा इथं मिथिल आयोडाईड इथे लिहिताना रिएक्शन इथे लिहिलं मी CH3I काय लिहिलं मी इथं CH3I नंतर मध्ये काय लिहिलं मी सोडियम फक्त तुम्हाला ती रिएक्शन कशी लिहायची यासाठी लिहायलोय मिथिल आयोडाईड दोन्ही साइडने मिथिल आयोडाईड घेतले मध्ये सोडियम घेतलं इथं काय घेतो मी इथे घेतोय ड्राय इथर इथं काय घेतो तर ड्राय इथर घेतो तर मिथिल आयोडाईड इथं पार्शियल पॉझिटिव्ह इथं पार्शियल निगेटिव्ह ओके या पद्धतीने बॉन्डिंग असते तर सोडियम हा रिएक्टिव्ह मेटल आहे सोडियम हा कोणासोबत रिएक्ट होतो या आयोडीन सोबत दोन सोडियमचे ॲटम असतात एक सोडियम या आयोडीन सोबत दुसरा सोडियम या आयोडीन सोबत रिएक्ट होतो यातले कोणते बॉन्ड तुटतात यातला हा जो बॉन्ड आहे पोलार बॉन्ड हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो कार्बन आयोडीन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो त्याचबरोबर इथला देखील कार्बन आयोडीन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो तर इकडचा मिथिल ग्रुप पहा इकडचा मिथिल ग्रुप आणि हा मिथिल ग्रुप क्लब होतात तयार होतं CH3 बॉन्ड CH3 आणि बाय प्रोडक्ट सोडियम आणि आयोडीन सोडियम आयोडाईड किती तर दोन सोडियम आयोडाईड तयार होतात आणि CH3 बॉन्ड CH3 म्हणजे काय तर ते आहे इथेन ते काय आहे तर इथेन आहे मला सांगा इथं स्टार्टिंग मटेरियल कोणतं आहे मिथिल आयोडाईड कोणतं आहे मिथिल आयोडाईड एका मिथिल आयोडाईडच्या मॉलिक्यूल मध्ये एक कार्बन ॲटम दुसऱ्या मिथिल आयोडाईडच्या मॉलिक्यूलमध्ये एक कार्बन आणि इथेन जो तयार झाला यात किती कार्बन ॲटम आहेत तर दोन कार्बन ॲटम आहेत किती कार्बन तर दोन कार्बन ॲटम आहेत म्हणून when methyl iodide is react with sodium metal in presence of dry ether it gives corresponding higher alkane that is ethane which contain two number of carbon atom म्हणून इथं अल्केन जे तयार होतात अल्केन मध्ये अल्किल हॅलाइडच्या कार्बन पेक्षा डबल कार्बन ॲटम असतात किती अल्किल हॅलाइड रिएक्ट होतात दोन अल्किल हॅलाइड त्यांच्यापासून किती अल्केन एकच अल्केन तयार होतो दोन्ही अल्किल हॅलाइडचे मिळून कार्बन ॲटम हे कशात येतात तर अल्केन मध्ये येतात या रिएक्शनला उर्ट्स रिएक्शन असं म्हटलं जातं कोणती उर्ट्स रिएक्शन ही कोणत्या सायंटिस्टने करून दाखवली अगोदर तर उर्ट्स म्हणून मी असं म्हणतो when alkyl halides पाहायचं जनरल when alkyl halides is react with sodium metal in presence of dry ether it gives corresponding higher alkane and byproduct sodium halide this reaction is known as Urts reaction काय म्हणतो आपण याला Urts reaction तर अल्किल हॅलाइडचे किती मॉलिक्यूल असणं अपेक्षित असतं तर दोन आता ही रिएक्शन आपण अशा पद्धतीने लिहिली ओके ही रिएक्शन आपण अशा पद्धतीने लिहिली हा मिथिल आणि हा मिथिल कपल झालं इथेन तयार झालं आणि दोन सोडियम ॲटम आणि दोन आयोडीन मिळून दोन सोडियम आयोडाईड तुम्ही असंही लिहू शकता दोन मिथिल आयोडाईड आणि दोन सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इट गिव्स काय लिहू शकता तुम्ही पहा तुम्ही असं लिहू शकता CH3 बॉन्ड CH3 2Na असंही लिहू शकता काहीच अडचण नाही फक्त आपल्याला समजावं म्हणून आपण या फॉर्मॅट मध्ये लिहिले लक्षात ठेवा दोन्ही साइडने दोन अल्किल हॅलाइड मध्ये सोडियम लिहायचा आणि पलीकडे अल्केन आपल्याला लिहायचा असतो हे एक एक्झाम्पल झालं दुसरं एक्झाम्पल पाहू आपण आता ओके ही रिएक्शन तुम्ही अशी लिहू शकता दुसरं एक्झाम्पल मग इथं when methyl iodide is treated with sodium metal in presence of dry ether it gives काय देतं ते it gives ethane इथे लिहितो it gives ethane ही रिएक्शन आता एक्झाम्पल नंबर दुसरं पाहू आपण मी असं म्हणतो तुम्हाला पहा what will happen when ethyl bromide is react with sodium metal ethyl bromide ची रिएक्शन जर सोडियम मेटल सोबत केली तर काय होतं तर रिएक्शन पहा ethyl bromide चा फॉर्म्युला CH3CH2Br ओके इथिल ब्रोमाइड किती अल्किल हॅलाइड रिएक्ट होतात ओर्स रिएक्शन मध्ये दोन इथिल ब्रोमाइडचे दोन मॉलिक्यूल ओके इथिल ब्रोमाइडचे दोन मॉलिक्यूल ते कसे लिहायचे पहा CH3CH2Br ओके असं इकडे लिहित असताना Br CH2CH3 फक्त आपल्याला रिएक्शन सोयीची दिसण्यासाठी आपण असं करतोय ओके ड्राय इथर सॉल्व्हंट कोणतं ड्राय इथर लक्षात ठेवा ओर्स रिएक्शन असेल तर कधी पण सॉल्व्हंट ड्राय इथर घ्यायचं
ओके, हे दोन इथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होणार आहेत. तर हा Br आणि हा सोडियम, ओके, हा सोडियम आणि हा Br म्हणजे इथून काय निघून जाणार आहे, तर इथून सोडियम ब्रोमाइड निघून जाणार आहे. CH3CH2 आणि इकडचं CH3CH2 यांच्यात क्लब होतं. काय होतं यांच्यात? क्लब, म्हणजे यांच्यात कपलिंग होते, यांच्यात अटॅचमेंट होते आणि अटॅचमेंट होऊन काय तयार होतं, तर तयार होईल CH3 पहा CH2 CH3CH2 दिस कार्बन इज बॉन्डेड टू दिस कार्बन ॲटम, म्हणजे पुढं CH2CH3 आणि बाय प्रोडक्ट काय तयार होईल तर NaBr, काय तयार होईल तर NaBr तयार होईल. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड. काय नाव याचं? इथिल ब्रोमाइड. किती कार्बन ॲटम येतं, तर 2 कार्बन ॲटम आहेत आणि हा काय तयार झाला, तर हा N ब्युटेन तयार झाला. काय तयार झाला? हा N ब्युटेन. यात कार्बन ॲटम किती येतं, तर 4 आहे. किती येतं? 4 आहे. When ethyl bromide is react with sodium metal, it gives in presence of triether, it gives N butane. ओके, तुम्ही म्हणता सर 4 कसे, तर 2 अल्किल हॅलाइड रिॲक्ट होतात. किती? 2 अल्किल हॅलाइड रिॲक्ट होतात आणि करस्पॉन्डिंग हायर अल्केन हे तयार होतं. कृपया लक्षात ठेवा. आणि हे पण कोणतं आहे, तर हे पण आहे इथिल ब्रोमाइड. कोणतं आहे? इथिल ब्रोमाइड. किती कार्बन येतं, तर 2च कार्बन ॲटम आणि जो अल्केन तयार झाला तो 4 कार्बन ॲटमचा झाला. म्हणून when ethyl bromide is react with sodium metal in presence of dry ether, it gives N butane. ओके, आता हे झालं. या रिएक्शनची काही मर्यादा आहे, या रिएक्शनच्या काही मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत. त्या कोणत्या? इन दिस रिएक्शन वी कॅन नॉट प्रिपेअर मिथेन. या रिएक्शन्स मध्ये आपण काय तयार करू शकत नाही, तर आपण मिथेन तयार करू शकत नाही. त्याचं कारण 2 अल्किल हॅलाइड रिॲक्ट होतात. कमीत कमी कार्बन ॲटम असलेला अल्किल हॅलाइड हा एका कार्बनचा आहे. जर 2 अल्किल हॅलाइड रिॲक्ट होत असतील तर अल्केन जो तयार होणार आहे 2 कार्बनचा तयार होतो. म्हणून मिथेन मध्ये एकच कार्बन ॲटम आहे, म्हणून मिथेन तयार होत नाही. या रिएक्शनच्या लिमिटेशन्स कोणत्या पहा. मी काय टाकतो इथं? लिमिटेशन्स टाकतो. मर्यादा एक लिमिटेशन. लिमिटेशन्स ऑफ दिस मेथड. ह्या वुड्स रिएक्शनच्या काय लिमिटेशन्स आहेत, तर पहिली लिमिटेशन्स, मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. पहिली लिमिटेशन काय, तर मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड. मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. का बरं? त्याचं कारण सांगितलं. का बरं? त्याचं कारण सांगितलं. मिथेन मध्ये एकच कार्बन ॲटम आहे. जर आपण एक कार्बन ॲटम असलेले 2 अल्किल हॅलाइड रिॲक्ट जर केले तर त्यांच्यापासून आपल्याला तयार होतं ते म्हणजे इथेन. जर 2 मिथिल क्लोराइड रिॲक्ट केले तर इथेन, 2 मिथिल ब्रोमाइड रिॲक्ट केले तरी आपल्याला इथेनच तयार होईल. म्हणून लक्षात ठेवा पहिली लिमिटेशन काय, तर वुड्स रिॲक्शनचे, कोणाचे? या वुड्स रिॲक्शनचे लिमिटेशन काय, तर मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. आणि दुसरी लिमिटेशन ह्याचे आहे, हे जे वुड्स रिॲक्शन आहे या वुड्स रिॲक्शन मध्ये जे अल्केन तयार होतील त्या अल्केन मध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेलाच कंपाऊंड हा मोर स्टेबल आणि मेजर असणार आहे. पहा CH3 इथिल ब्रोमाइडचे 2 मॉलिक्यूल रिॲक्ट झाले तर ब्युटेन तयार झाला. किती कार्बन ॲटम असलेला? 4 कार्बन ॲटम असलेला. इथं रिॲक्शन लिहिते आपण 2 मिथिल आयोडाइड रिॲक्ट जर झाले तर इथेन तयार होतं. किती कार्बन ॲटम असलेला? 2. तर या रिॲक्शन मध्ये जे अल्केन्स तयार होतात त्यांच्यामध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात. ओके, म्हणून पहिली लिमिटेशन लक्षात आली, मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. अँड सेकंड लिमिटेशन इज अल्केन ऑब्टेन्ड in this method contain even number of carbon atoms. या मेथड मध्ये जे अल्केन्स तयार होतील त्यांच्यामध्ये काय असेल तर इवन नंबर, सम नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील 2 4 6 8 10. तर असेच हे काय असतील तर मेजर प्रोडक्ट्स असतील. आणि ह्या झाल्या लिमिटेशन्स. आता एक यामध्ये आणखी एक लिमिटेशन मला असे सांगायचे, वेन पहा इथे तुम्ही, वेन टू डिफरंट पहा इथं, वेन टू डिफरंट अल्किल हॅलाइड्स are treated
with sodium metal, are treated with sodium metal, it gives three different products. It gives three different products. पहा, it gives three different products. It gives three different products. किती देतात तिथं? ते तीन वेगवेगळे प्रोडक्ट्स देतात. एक्झाम्पल देतो याचं. एक्झाम्पल, when mixture of methyl bromide, when mixture of methyl bromide and ethyl bromide, when mixture of methyl bromide and ethyl bromide is treated with sodium metal, in presence of dry ether, it gives काय तिथे पाहता, काय सांगतो तुम्हाला मी, when mixture of methyl bromide and ethyl bromide is treated with sodium metal in presence of dry ether, it gives काय देतं ते. तर ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण मिक्सचर घेतलं, लार्ज नंबर ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड इथिल ब्रोमाइड, आणि त्याच्यात जर सोडियम मेटल टाकलं इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ईथर, तर काय होतं पहा. तर इथे मी लिहितोय CH3Br, इथं लिहितोय पहा, दिसतं तुम्हाला. ओके, हे पहा, इथून सुरुवात करतो. CH3Br प्लस Na प्लस CH3CH2Br. हा कोणता आहे, तर हा आहे मिथिल ब्रोमाइड. हा कोणता आहे, मिथिल ब्रोमाइड. हा कोणता आहे, हा आहे इथिल ब्रोमाइड. हा कोणता आहे, तर इथिल ब्रोमाइड. ओके, इन प्रेझेन्स ऑफ काय, तर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता पहा, इथं आपण काय म्हटलं, या कोनिकल फ्लास्क मध्ये फक्त एक मॉलिक्यूल मिथिल ब्रोमाइडचा आणि एक मॉलिक्यूल इथिल ब्रोमाइडचा नाही म्हटलं मी. जर आपण काय घेतलं, यामध्ये लार्ज नंबर ऑफ, खूप जास्त प्रमाणामध्ये मिथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल घेतले आणि इथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल घेतले आणि सोडियम मेटल पण खूप जास्त प्रमाणात टाकले इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर विद्यार्थी मित्रांनो तीन वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. तर मी असं म्हणेल की दोन मिथिल ब्रोमाइडचे मॉलिक्यूल हे सोडियम मेटल सोबत रिएक्ट होऊन तयार होईल इथेन. पहा इथं काय सांगतो, हे नावच लिहित नाही, नाव नंतर लिहितो किंवा नाव लिहायची गरज नाही. पहा, आपण असं म्हणूया, इथं आपण 100 मॉलिक्यूल घेतले मिथिल ब्रोमाइडचे. किती घेतले, 100 मॉलिक्यूल मिथिल ब्रोमाइडचे, नंतर 100 मॉलिक्यूल इथिल ब्रोमाइडचे, आणि 200 मॉलिक्यूल आपण घेतले, 200 ऍटम घेतले सोडियमचे. किती घेतले आपण, सोडियमचे. जसं माहिती तुम्हाला 2 अल्किल हायड्राइड लागतात तर 2 सोडियम ऍटम लागतात, तसं आपण 100 मिथिल ब्रोमाइड घेतले, 100 इथिल ब्रोमाइड घेतले आणि 200 सोडियम ऍटम घेतले. असं गृहीत धरा की हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये 100 मिथिल ब्रोमाइड घेतले, 100 इथिल ब्रोमाइड घेतले आणि 200 सोडियम ऍटम घेतले. तर काय होईल, तर विद्यार्थी मित्रांनो तिथं मी असं म्हणतो की इथं तयार होत असताना 40 मिथिल ब्रोमाइड पाहिजे. तर मिथिल ब्रोमाइड, काही मिथिल ब्रोमाइड आपसात रिएक्ट होऊन इथं तयार होतील इथेन. 2 मिथिल ब्रोमाइड हे सोडियम मेटल सोबत रिएक्ट होऊन यांच्यापासून तयार होणारा इथेन असणार आहे. काय असणार, तर इथेन. लक्षात ठेवा, इथं हा काय असणार, तर इथेन असणार आहे. 2 मिथिल ब्रोमाइड हे सोडियम सोबत रिएक्शन देऊन त्यांच्यापासून इथेन तयार होणार आहे. 2 इथिल ब्रोमाइड हे सोडियम मेटल सोबत रिएक्ट होऊन यांच्यापासून काय तयार होईल, तर यांच्यापासून तयार होणार आहे. पहा ना, CH3CH2Br चे 2 असे जर रिएक्ट जर झाले तर त्यांच्यापासून तयार होणार आहे ब्युटेन. काय तयार होणार, तर ब्युटेन तयार होणार आहे. आणि काही केसेस मध्ये मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड सोडियम सोबत रिएक्ट होऊन यांच्यापासून तयार होणार आहे CH3CH2CH3 तयार होणार आहे. हा इथेन आहे, हा ब्युटेन आहे. हा काय आहे, तर हा ब्युटेन आहे आणि हा काय आहे, तर हा प्रोपेन आहे. किती प्रोडक्ट तयार झाले, तर 3 प्रोडक्ट तयार झाले. एक इथेन, दुसरा ब्युटेन आणि तिसरा प्रोपेन. यातला इथेन मध्ये किती कार्बन येतं, 2 कार्बन, ब्युटेन मध्ये 4 कार्बन आणि प्रोपेन मध्ये 3 कार्बन ऍटम. तर मला सांगायचं की हे जे प्रोडक्ट असतील हे मेजर असतील, हे देखील मेजर असतील आणि हे मात्र मायनर असतील. हे कसं असेल, तर मायनर. तर 100% जे प्रोडक्ट फॉर्मेशन होणार आहे त्यातलं 40% हे इथेनचं असणार आहे, 40% हे ब्युटेनचं असणार आहे
आणि राहिलेलं 20% हे कोणाचं असणार आहे तर प्रोपेनचं असणार आहे. कोणाचं असणार आहे प्रोपेनचं असणार आहे. म्हणून मी असं म्हणेल की जर समजा आपण 100 मॉलिक्यूल मिथिल ब्रोमाइडचे आणि 100 मॉलिक्यूल इथिल ब्रोमाइडचे हे 200 सोडियम ॲटम सोबत रिॲक्ट जर केले तर आपल्याला तयार होणारे आपण म्हणूया आपल्याला तयार होणारे हे 40 मॉलिक्यूल इथेनचे असतील, 40 मॉलिक्यूल हे ब्युटेनचे असतील आणि 20 मॉलिक्यूल हे प्रोपेनचे असतील. किती 20. तर यामध्ये हे कोणते आहेत हे मिथिल ब्रोमाइड. लक्षात घ्या 2 मिथिल ब्रोमाइड हे झाले 2 मिथिल ब्रोमाइड सोडियम सोबत रिॲक्ट झाले इथेन तयार होईल आणि 2 इथिल ब्रोमाइड कोणते 2 इथिल ब्रोमाइड जर रिॲक्ट झाले तर ब्युटेन तयार होईल आणि एक मिथिल ब्रोमाइड आणि एक इथिल ब्रोमाइड क्लब जर झाले तर काय तयार होईल तर प्रोपेन तयार होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं मात्र तुम्हाला एमसीक्यू विचारला जातो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नीट जे सीईटी मध्ये. व्हेन मिक्सचर ऑफ व्हेन इथं पहा व्हेन टू डिफरंट अल्किल हॅलाइड्स ट्रीटेड विथ सोडियम मेटल in presence of dry ether it gives 3 different products. किती देतात ते 3 different product देतात. Example when mixture of methyl bromide and ethyl bromide is treated with sodium metal in presence of dry ether it gives काय देतं it gives सांगा आता it gives ethane त्यानंतर butane and propane. ओके. when mixture of आता आपण म्हणतो when mixture of methyl bromide and ethyl bromide is react with sodium metal it gives ethane, butane and propane. यातले ज्यांच्यामध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत ते मेजर आहेत आणि ज्यांच्यात ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत ते कसे तर मायनर आहेत. ओके. हा झाला मिथिल ब्रोमाइड, हा झाला मिथिल ब्रोमाइड आणि हा झाला इथिल ब्रोमाइड. रिएक्शन लक्षात आलं तुमच्या. जर 100 मिथिल ब्रोमाइड घेतले तर त्यातले किती 40 मिथिल ब्रोमाइड हे दुसऱ्या 40 सोबत रिॲक्ट होतील किंवा आपण असं म्हणू यातले काही म्हणजे मिथिल ब्रोमाइड पासून इथेन तयार होईल, इथिल ब्रोमाइड पासून ब्युटेन तयार होईल आणि मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड यांच्यापासून प्रोपेन तयार होईल. जर आपण 100 मॉलिक्यूल मिथिल ब्रोमाइडचे घेतले असतील तर तिथं काय होईल तर तिथं असं पण म्हणू शकतो 40 मिथिल ब्रोमाइड किंवा कमी का आणि 100 येत नाही यातले 100 मिथिल ब्रोमाइड आणि 100 मिथिल ब्रोमाइड हे जे 100 मिथिल ब्रोमाइड त्यातले 80 मिथिल ब्रोमाइड एकत्र येऊन त्यांच्यापासून 40 इथेन मॉलिक्यूल तयार होतील. ओके. नंतर इथं आपण म्हणू शकतो 80 इथिल ब्रोमाइड मिळून त्यांच्यापासून 40 ब्युटेनचे मॉलिक्यूल तयार होतील. राहिले किती 20 मिथिल ब्रोमाइड आणि 20 इथिल ब्रोमाइड यांच्यापासून 20 मॉलिक्यूल प्रोपेनचे तयार होतील. कॅल्क्युलेशन करून तुम्ही ते पाहू शकता. म्हणून when two different alkyl halides react with sodium metal it gives 3 different products. ओके. आणि जर मिक्सचर मिथिल ब्रोमाइड इथिल ब्रोमाइड असेल तर इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन हे असे प्रोडक्ट तयार होतील. 2 मध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत आणि एकामध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत. ओके. तर हे झालं. आणि एक यातली आपण या रिएक्शन काय म्हटलं होतं वुड्स रिएक्शन. तसंच मी सांगतो जर अल्किल हॅलाइडची रिएक्शन झिंक मेटल सोबत जर झाली तर त्या रिएक्शनला फ्रँकलँड्स रिएक्शन म्हटलं जातं. ओके. इथे लिहितो जसे आपण वुड्स रिएक्शन पाहिली तशीच फ्रँकलँड्स रिएक्शन देखील आपण पाहू शकतो. फ्रँकलँड्स रिएक्शन म्हणजे काय एक त्याची जनरल रिएक्शन लिहितो आणि एक एक्झाम्पल. ओके. फ्रँकलँड कोणती फ्रँकलँड्स रिएक्शन लक्षात ठेवा. इथे तुम्ही RX प्लस झिंक RX इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर पहा हे अल्किल हॅलाइड आहे. हे काय आहे अल्किल हॅलाइड आहे ते झिंक मेटल. ओके. when alkyl halides are react with zinc metal in presence of dry ether it gives corresponding alkane and byproduct ZnX2. when alkyl halides are react with zinc metal in presence of dry ether it gives corresponding higher alkane is called as a Frankland's reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण फ्रँकलँड्स रिएक्शन असं म्हणतो.
ओके, हे अल्किल हॅलाइड आहेत आणि हे काय झालं अल्केन. इथं पण हे झिंक रिएक्टिव्ह मेटल कोणासोबत रिएक्ट होतो, हॅलोजन सोबत. एक झिंक ॲटम दोन हॅलोजन ॲटम सोबत रिएक्ट होऊन ZnX2 तयार होतं, झिंक हॅलाइड तयार होतं. आणि हा R आणि हा R, हा R आणि हा R क्लब होऊन काय तयार होतं, तर अल्केन तयार होतं. ओके, अल्किल हॅलाइड मध्ये जर n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील तर अल्केन मध्ये 2n नंबर ऑफ कार्बन ॲटम असतील. एक एक्झाम्पल देतो, एक एक्झाम्पल पहा. जर आपण मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन झिंक मेटल सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर काय करावे. व्हेन मिथिल ब्रोमाइड इज, पहा, व्हेन मिथिल ब्रोमाइड इज रिएक्ट विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर हा झिंक ब्रोमीन सोबत, ओके, म्हणजेच हा बॉन्ड तुटणार आहे, हा मिथिल ग्रुप या मिथिलला जोडला जाईल, इथं तयार होईल CH3 बॉन्ड CH3 आणि बाय प्रोडक्ट झिंक ब्रोमाइड हे तयार होणार आहे. हा आहे मिथिल ब्रोमाइड आणि हा काय आहे, तर हा आहे इथेन. मिथिल ब्रोमाइड मध्ये किती कार्बन येतं, एक कार्बन ॲटम, इथं एक कार्बन ॲटम आणि इथं मात्र किती, 2 कार्बन ॲटम असलेला अल्केन असणार आहे. ओके, वरच्या सारखीच फक्त झिंक मेटल वापरलेलं आहे. When alkyl halides are react with zinc metal in presence of dry ether, it gives corresponding higher alkane. This reaction is called as a Frank-Lanz reaction. कोणती रिएक्शन, Frank-Lanz reaction. When methyl bromide is react with zinc metal in presence of dry ether, it gives ethane and byproduct zinc bromide. ओके, अशा पद्धतीनं आपण अल्किल हॅलाइड पासून अल्केन तयार केलेला आहे. फ्रॉम अल्किल हॅलाइड, पहिली याच्या अगोदर कोणती होती, फ्रॉम अल्किल हॅलाइड हे टाकलं होतं आपण बाय रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइडचं रिडक्शन झिंक आणि डायल्यूट HCl वापरून आपण करस्पॉन्डिंग अल्केन तयार केले. तर त्यामधलीच दुसरी मेथड कोणती, बाय युजिंग रिएक्टिव्ह मेटल. तर आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन रिएक्टिव्ह मेटल सोडियम, मॅग्नेशियम, लिथियम आणि झिंक सोबत करून करस्पॉन्डिंग अल्केन तयार करतो. तर आज आपण सोडियम आणि झिंक एवढंच वापरून अल्केन तयार केलेले आहे. When alkyl halides react with sodium metal in presence of dry ether, it gives corresponding higher alkane. This reaction is called as Wurtz reaction. आणि Wurtz reaction मध्ये अल्किल हॅलाइड मध्ये जेवढे कार्बन ॲटम आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट हे अल्केन मध्ये तयार होतात. ओके, हे एक्झाम्पल आपण पाहिले. आणि त्याचबरोबर या जर आपण दोन वेगळे अल्किल हॅलाइडची रिएक्शन सोडियम मेटल सोबत जर केली तर आपल्याला 3 वेगळे प्रोडक्ट तयार होतात. त्यापैकी ज्या प्रोडक्ट मध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात ते मेजर असतात आणि ज्यांच्यात ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम असतात ते मायनर असतात, ते लेस असतात. ओके, आणि व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ वुर्ट्स रिएक्शन, तर लिमिटेशन्स तुम्हाला माहिती आहेत. पहिली लिमिटेशन, मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर्ड बाय वुर्ट्स रिएक्शन. आणि दुसरी लिमिटेशन, अल्केन्स व्हॉटएव्हर इट मे बी ऑब्टेन्ड which contain even number of carbon atom, म्हणजे ऑड नंबर कार्बन ॲटम असलेले अल्केन हे मेजर प्रोडक्ट आपण तयार करू शकत नाही. आणि त्यातच एक छोटीशी रिएक्शन कोणती, फ्रँक-लँड्स रिएक्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज फ्रँक-लँड्स रिएक्शन असं देखील तुम्हाला येऊ शकतं. तर व्हेन अल्किल हॅलाइड्स रिएक्ट विथ झिंक मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इट गिव्स करस्पॉन्डिंग हायर अल्केन. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज अ फ्रँक-लँड्स रिएक्शन. ओके, दोन मिथिल ब्रोमाइडची रिएक्शन झिंक मेटल सोबत तयार होतं इथेन आणि बाय प्रोडक्ट झिंक ब्रोमाइड. यावरती तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, तर इथे तुम्हाला प्रश्न विचारले जातील, हाऊ इथेन इज ऑब्टेन्ड फ्रॉम मिथिल ब्रोमाइड. तर लक्षात ठेवा या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. किंवा व्हॉट विल हॅपन व्हेन मिक्सचर ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड इथिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल. तर कृपया या प्रकारच्या रिएक्शन्सला तुम्ही आणखी जास्त फोकस करायला पाहिजे. जर दोन वेगळे अल्किल हॅलाइड असतील आणि त्यांना जर आपण सोडियम मेटल सोबत हीट केलं तर त्यांच्यापासून 3 प्रोडक्ट तयार होतात. किती, 3 प्रोडक्ट हे तयार होत असतात. त्यातले 2 हे मेजर आणि एक हा मायनर असतो. अशा प्रकारे. किंवा तुम्हाला थिअरी मध्ये 2 मार्कासाठी असतं, राईट अ शॉर्ट नोट ऑन वुर्ट्स
रिएक्शन, डेफिनेशन आणि जनरल रिएक्शन किंवा डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल तुम्ही त्याचं देऊ शकता. ओके, आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याला प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला मी देणारच आहे. ओके, सो थँक यू सो मच फॉर टुडे. प्लीज राईट डाऊन दिस, लिहून घ्या.